आता बातमी आहे ससूनमधील बेवारस पेशंटला सोडून दिल्या प्रकरणासंदर्भातली। तर ससूनमधील बेवारस पेशंटला सोडून दिल्या प्रकरणी समितीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे। ससून हॉस्पिटलमध्ये बेवारस पेशंट संदर्भात जी घटना घडली त्या घटनेला आज 8 दिवस उलटलेत। मात्र जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही। त्यामुळे अधिष्ठातांकडून आरोपींची पाठराखण होतीये का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। वार्ड प्रमुख जो आहे डॉक्टर त्याच्या विरोधात, आरएमओच्या विरोधात, यल्लप्पा जाधव जे आहेत यांच्या विरोधामध्ये कारवाई व्हायला पाहिजे होती। एकनाथ पवारांच्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे होती। त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की ससूनच्या हॉस्पिटलच्या बाहेर एक साधी सोय देखील जात नाही यल्लप्पा अधीक्षकांच्या सहीनुसार। तर एक जिवंत माणूस हा बेवारसपणे बाहेर गेलाच कसा काय? समज आपण ज्या डॉक्टरला आपण सस्पेंड केलं, निलंबित केलं, त्या पेशंटला परत आणून त्याचा उपचार चालू केला आणि तो मध्य प्रदेशचा पेशंट आहे। ही राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचे मानक पुरुष आहे, पण ससून रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक या पदावरती प्राध्यापक दर्जाचा अधिकारी नेमला असताना सहाय्यक दर्जाचा अधिकारी नेमण्यात आला आहे। तर कशा पद्धतीने? ठीक आहे, मी माहिती घेऊन त्याची दुरुस्ती करेन।